नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा शेवटी संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूर या विषयावर सांगोपांग चर्चा झाली आणि नेहमीप्रमाणेच राहुल गांधी यांनी आपला खोळाचार जो करायचा होता तो केला. मी खोळाचार एवढ्यासाठी म्हणतो की जेव्हा एखादी व्यक्ती आपलंच नुकसान करून घेत, आपण फार मोठी बाजी मारली अशा आवेशात मिरवत असतो आणि जग त्याच्याकडे बघून फिदी हसत असतं. पण त्याचे चमचे, त्याचे भाट, त्याचे पाठीराखे त्याच्या त्या खोळाचाराचं सुद्धा कौतुक करत असतात. त्यापेक्षा अलीकडल्या काळामध्ये राहुल गांधी यांचं वागणं किंचितही वेगळं राहिलेलं नाही. हा, एक नवीन गोष्ट त्यांनी गेल्या काही महिन्यात केली आहे, वर्षभरात. ती म्हणजे काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद एकापेक्षा एक दिग्गजांनी भूषवलं होतं. सुभाष बाबूंपासून मोतीलाल नेहरू, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू या सगळ्यांनी प्रतिष्ठित केलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाला काळीमा फासूनच अवघ्या वर्ष दीड वर्षात राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं होतं. आणि त्यामुळे मिळेल त्या जागी जाऊन सत्यानाश करून टाकायचा, चोथडा करून टाकायचा. यापेक्षा हा माणूस काहीही करत नसताना त्याची आई परत परत आपल्या मुलाचे लाड पुरवण्यासाठी 140 वर्षापेक्षा अधिक वयाच्या एका राष्ट्रीय पक्षाचे अक्षरशः धिंडवडे काढण्याची संधी राहुल गांधींना परत परत देते. आता त्यांनी संसदेच्या, लोकसभेच्या विरोधी नेते पदाचे धिंडवडे काढण्यासाठी यथावकाश आपले सगळे प्रयत्न पणाला लावले. ज्या ऑपरेशन सिंदूर या लष्करी कारवाईने पाकिस्तानला नुसतं बेजार केलं नाही, जेरबंद करून टाकले, अर्धमेलं करून टाकले. रोजच्या रोज पाकिस्तानी सेना आणि पाकिस्तानचे राज्यकर्ते यांच्यावर पाकिस्तानचा मीडिया आणि पाकिस्तानमधले सगळे राजकीय विश्लेषक आणि नेते पक्ष अक्षरशः दुगाड्या झाडत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि भारत सरकारला नाकं मुरडायची, यापेक्षा राहुल गांधी दुसरा वेगळा काहीही मूर्खपणा करत नाहीये. खरं तर पहलगामच्या घटनेनंतर काँग्रेसने सरकार जे जे काय करील त्याला आमचा पाठिंबा आहे, पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे, ही भूमिका घेतली होती. आणि त्यामुळे जी काय कारवाई झालीय त्यामध्ये सगळा देश एक दिलाने एकजुटीने उभा राहिला. त्यामुळे त्याचं श्रेय एकटं मोदी सरकार घेऊ शकत नाही, ही म्हणण्याची मोकळीक काँग्रेस पक्षाला होती. पण कुठलंही भलं पक्षाचं होऊ नये आणि पक्षाच्या पदरी सातत्याने अपयश आणि बदनामी यावी यासाठी आपली सगळी ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावलेले राहुल गांधी यांनी युद्धविराम झाल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर काही काळासाठी थांबवल्यानंतर जो पवित्रा घेतलेला आहे त्यातून त्यांना माघार घेता येत नाहीये आणि त्यामुळे अधिकाधिक मूर्खपणा करत जाणं यालाही पर्याय नाही. राहुल गांधी मूर्खपणा करतायत, त्यामुळे पक्षाचं नुकसान होतंय हे समजणारे अनेक काँग्रेस नेते हळूहळू करून पक्ष सोडून गेलेत आणि जे काही उरलेत त्यांना देखील पळवून लावायचा विचार राहुल गांधींच्या मनात आहे का मला माहित नाही. पण तसं नसतं तर शशी थरूर, मनीष तिवारी यासारखे जे नेते काँग्रेसचे असूनही ऑपरेशन सिंदूरची बाजू जगाला समजावायला शिष्टमंडळातून गेले होते, त्यांना लोकसभेत बोलण्याची संधी काँग्रेसकडून द्यायला पाहिजे होती. पण त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली आणि राहुल गांधींना मोकळा खोळाचार करायला देण्यात आला. मी सतत खोळाचार म्हणतोय, कारण ज्या पद्धतीत राहुल गांधी बोलत होते
त्यांचा एक हट्ट आहे की ट्रम्पने आतापर्यंत 25 वेळा, 27 वेळाला, 22 वेळाला आपल्या आग्रहामुळे युद्धविराम झाला असं म्हटलेलं आहे. आणि ट्रम्पचं नाव घेऊन मोदींनी त्याचा इन्कार केला पाहिजे. बाकीच्या सगळ्या सरकारने केला असेल आणि मोदी ट्रम्पचं नाव घेत नसतील तर त्यामध्ये सुद्धा राजकारण असतं एवढं समजण्याची साधी अक्कल नरेंद्र मोदींना, राहुल गांधींना नसावी. यातच काँग्रेसचं वाटोळं का होतंय त्याचं उत्तर मिळेल. एक साधी सरळ गोष्ट आहे की इन्कार करायचं, काम संपलं. तुम्हाला पाहिजे ना, घ्या, ट्रम्पचं नाव घेतो, ट्रम्पने काहीही सांगितलं नाही, ट्रम्पचा फोन आला नाही, ट्रम्प पुढे नाही असं मोदी म्हणाले तर या विषयावर पडदा पडेल. आणि तो पडदा पडला मग राहुल गांधींना या विषयावर बोलता येणार नाही. पण या विषयावर राहुल गांधी बोलले नाहीत तर त्यांना खुळ्यासारखं वागता येणार नाही, खुळाचार करता येणार नाही आणि त्यामुळे काँग्रेसची अधिकाधिक जनमानसातली प्रतिमा मलिन होणार नाही. म्हणूनच राहुल गांधींना सातत्याने जितकं होईल तितकं दीर्घकाळ ट्रम्पवर विश्वासून भारतीय सेना आणि भारत सरकारच्या विरोधात बोलायला भाग पडायचं असेल तर मग नरेंद्र मोदींनी ट्रम्पचं नावही न घेता या विषयावर बोलणं टाळलं पाहिजे. हेच तर राजकारण आहे. एकदा मोदींनी ट्रम्पचा निषेध करून टाकला किंवा ट्रम्प खोटा आहे म्हटलं की विषय संपतो. पण तो विषय संपला तर त्याचा लाभ काँग्रेसला मिळेल, कारण राहुल गांधींचा खुळाचार कमी होईल हे मोदी ओळखतात. आणि म्हणूनच कितीही काय झालं तरी ट्रम्पचं नाव घेऊन त्याचा इन्कार मोदींनी केलेला नाही आणि तिथेच सगळी गडबड आहे. असो, राहुल गांधी, आता राहुल गांधींचा हा खुळाचार पुढे चालवायचा असेल तर त्यासाठी शशी थरूर किंवा मनीष तिवारी अशा ताळतंत्र सांभाळून बोलू शकणाऱ्यांना भाषणापासून रोखणं आवश्यक होतं आणि राहुल गांधींनी ते केलं. आणि मग त्यांची जागा घ्यायला कोण, तो कोण दीपिंदर हुड्डा किंवा प्रणिती शिंदे यासारखी अर्धवट अकलेची माणसं पुढे गेली. दीपेंदर हुड्डा जाऊ नये, मी त्याच्याबद्दल, मला प्रणिती शिंदे बद्दल बोलायचंय. ही वयाने तरुण मुलगी ज्या पद्धतीचे अकलेचे तारे तोडत होती त्यामुळे प्रणिती शिंदे ही बहुधा राहुल गांधींशी लग्न करणार आहे या ज्या अफवा उठतात त्याच्यावर मला विश्वास बसायला लागला की राहुल गांधींना अशीच अर्धांगिनी मिळाली पाहिजे की ते त्यांच्या पलीकडे जाऊन खुळाचार करेल. आपल्या लोकसभेच्या भाषणामध्ये प्रणिती शिंदे यांनी जे काही मुक्ताफळं उधळली आहेत, खरोखरच बापाचे पांग फेडले असं म्हणायला पाहिजे. ऑपरेशन सिंदूर हा तमाशा होता. आपण कोणाच्या भावना दुखवतोय, कोणाला अपमानित करतोय. ऑपरेशन सिंदूर ही भाजपची कुठची मोहीम किंवा भाजपचं कुठलं तरी ऑपरेशन कमल वगैरे नाहीये. ही भारतीय लष्कराने केलेली कारवाई आहे आणि अत्यंत मोजक्या तासामध्ये आणि पिन पॉइंटेड केलेली कारवाई आहे. त्याचं जगभर कौतुक होतंय. त्याला तमाशा म्हणून प्रणिती शिंदेने आपण किती बेअक्कल आहोत याचं जणू काय दाखला सादर केलाय. प्रणिती शिंदेना काश्मीर हा विषय तरी माहिती आहे का असा प्रश्न मला पडला. ज्या पद्धतीच्या कारवाईला प्रणिती शिंदे तमाशा म्हणाल्या, तो काश्मीर विषय त्यांना कळतो. आपला बाप 2-3 वर्ष तरी भारताचा गृहमंत्री होता आणि ज्या लोकसभेत आपण बोलतोय त्या लोकसभेमध्ये पित्याने सुद्धा सोलापूरचं प्रतिनिधित्व केलंय आणि काश्मीरमध्ये जो काय दहशतवाद होता त्यासमोर आपला पिता
कसा पुरुषार्थाने आणि सामर्थ्याने उभा राहिला, याचे पुरावे प्रणिती शिंदे यांच्याकडे नाहीत. अगदी अलीकडली गोष्ट आहे. प्रणितीचे वडील सुशील कुमार शिंदे यांचं एक आत्मचरित्र प्रसिद्ध झालंय आणि त्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना सुशील कुमार शिंदे यांनी वापरलेले शब्द तरी प्रणिती शिंदेना माहिती आहेत का, ऐकलेत का त्यांनी, आणि ऐकले असतील तर त्याचा अर्थ माहिती आहे का? प्रणितीचे वडील सुशील कुमार शिंदे हे देशाचे गृहमंत्री असताना ज्या ज्या काय घटना जम्मू काश्मीरमध्ये, म्हणजे भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये घडत होत्या, हिंसाचार घडत होता, अशा वेळेला श्रीनगरच्या लाल चौकात जाऊन शिंदे यांनी गृहमंत्री म्हणून ठणकावून भाषण केलं पाहिजे असं त्यांना कोणीतरी सांगितलं, समजावलं, तर आपली ती हिंमत झाली नाही. असं सांगताना सुशील कुमार शिंदे म्हणतात, मेरी तो फटी पडी थी. हा शब्द नाक्यावरच्या टपोरी पोरांचा आहे. प्रणिती शिंदे तमासगीर म्हणून विचारत असाल तर या शब्दामध्ये चौकड काय, त्या चौकामध्ये टपोरी पोरं उभी असतात, ती भाषा वापरतात, ती तुमच्या पित्याने वापरलेली भाषा आहे. की मी श्रीनगरला काय जाऊ गृहमंत्री म्हणून, मेरी फटी पडी थी. देशाचा गृहमंत्री म्हणून हातात बंदूक घेऊन सुशील कुमार शिंदेना कोणी दहशतवाद्यांचा बंदोबस्त करायला जा असं सांगितलं नव्हतं. सुशील कुमार शिंदेना गृहमंत्री म्हणून जबरदस्त प्रचंड असा अक्षरशः 300-400 जवान, सैनिक, कमांडो यांचा बंदोबस्त मिळू शकत होता. त्यांच्या जवळपास सुद्धा कोणी अतिरेकी किंवा हल्लेखोर फिरकू शकणार नाही इतक्या बंदोबस्तात जरी गेलो तरी फटी पडी थी. काश्मीरात जायची त्यांना भीती वाटत होती. टरकलेले होते, टरकलेले. अशा टरकलेल्या गृहमंत्र्याची कन्या ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणते. याला बापाचे पांग फाडणं म्हणतात किंवा बापाची पॅन्ट फाडणं म्हणतात. सॉरी, काही शब्द असभ्य आणि असंसदीय आहेत, पण ते बोलावे लागतात. कारण सैनिक म्हणून जेव्हा शेकड्यांनी घराघरातली तरुण पोरं जीवावर उदार होऊन देशासाठी लढत असतात, त्याला तमाशा म्हणण्याचा मुजोरपणा या बाईकडे आला कुठून? आणि यायला तुमच्या बापाचं कर्तृत्व तरी काय, हिंमत तरी किती? गेले तर नाहीत, श्रीनगरला गेले नाहीत. आजचा गृहमंत्री आहे तो बऱ्याच वेळेला जाऊन आलेला आहे, पंतप्रधान सुद्धा जाऊन आलेला आहे. पण तुमचा कर्तबगार पिता, सामर्थ्यशाली पिता फटी पडी थी म्हणतो. एक भाषण करायला श्रीनगरच्या लाल चौकामध्ये भाषण करायला जायचं तर आपली फाटली होती. हे बोलणाऱ्या पित्याची मुलगी जेव्हा ऑपरेशन सिंदूरला किंवा मोदी सरकारला दोषारोपण करायला लागते, तेव्हा ती आपल्या पित्याची पॅन्ट टरा टरा फाडत असते. हे तिच्या तरी लक्षात आलंय का? पत्रकार म्हणून त्यांचं काय दाखवणारे चॅनेलवर किंवा त्याच्यावर चर्चा करणारे कोणाला तरी आठवतं का? त्याच चर्चेमध्ये भाग घेताना भाजपचे ओडिसाचे खासदार आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी त्या प्रसंगाची आठवण करून दिली. ज्याला प्रणिती शिंदे तमाशा म्हणतात, त्या तमाशामध्ये जायची वेळ आली तेव्हा पित्याची फाटली होती आणि पोरगी इथे फुशारक्या मारते. अरे लाज लज्जा थोडी तरी बाळगा, थोडी तरी बाळगा. असं म्हणतात ना आपल्या मराठीमध्ये, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी.
आपण आरशात उभे राहिलो तर आपला चेहरा पण आपल्या तोंडावर थुंकेल असं तरी वागू नये. प्रणिती शिंदे, तेवढं तरी लक्षात घ्या. भले पक्षाचे असाल, तुम्हाला राहुल गांधींना खुश करायचं असेल, त्यासाठी वाटेल ते इतर मार्ग आहेत, पण तुम्ही ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणता तेव्हा सरकारवर टीका करत नसता. जे जीवावर उदार होऊन देशाची राखणदारी करतात, तुम्हा आम्हाला रात्री आणि रात्री आरामात झोपता यावं आणि दिवसा सुरक्षित जिवंत राहता यावं, यासाठी जे जीवावर उदार होऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये सीमेवर उभे असतात, घटनाप्रसंगी उभे असतात, त्यांची इतकी घाणेरड्या पातळीवर टिंगल करायला तुमची लायकी नाहीये. केवळ लोकांनी मतं दिली किंवा मतांचा जुगाड झाला म्हणून तुम्ही त्या देशाच्या लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात जाऊन बसलाय आणि बोलण्याची संधी आहे, किंवा बेअक्कल नेत्याने आपल्याला बोलण्याची संधी दिली आहे, तर त्याला खुश करायला कोणाचा अपमान आपण करतोय याचं तरी भान ठेवलं पाहिजे. राहुल गांधी खुश होतील, कदाचित लग्न करतील प्रणिती शिंदेची, पण पक्षाचं देखील कल्याण होणार नाही. काँग्रेस पक्षाचं आधीच वाटोळं झालंय. त्यापासून पक्षाला वाचवण्यासाठी जे जे कोणी थरूर, मनीष तिवारी इत्यादी लोक प्रयत्न करतायत, त्यांना हातभार लावता आला नाही तर त्या आगीत तेल तर ओतू नका ज्याच्यात तुमचा पक्ष पूर्णपणे जळून भस्म होईल. 4-4, 5-5, 6-6 पिढ्यामध्ये लाखो लोकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस संघटनेसाठी काम केले. त्याच्या आयत्या बेळावर येऊन राहुल गांधी पण बसलेत आणि प्रणिती शिंदे सुद्धा बसलेत. आणि त्यामुळे अक्कल आणि गुण उधळण्याची एकही संधी सोडत नाहीत. जरा जाऊन आपल्या पित्याला विचारा, काश्मीरात जायची आज नाही, गृहमंत्री होता तेव्हा तरी हिंमत होती का? आणि फाटली तर किती फाटली होती, की त्या बापाच्या फाटलेल्या पॅन्टीतून डोकावून तुम्हाला हा तमाशा बघायला मिळतोय. मित्रांनो, मनाचा संताप संताप होतो. सामान्य घरातली पोरं आर्मीत भरती होतात, सैन्य दलात भरती होतात, जीवावर उदार होतात, शहीद होतात. अरे त्यांच्या हौतात्म्याची, त्यांच्या बलिदानाची थोडी तरी कदर करा. पक्षाच्या नेत्याच्या कुठल्याही गोष्टीचं लांगुल चालन करण्यासाठी या बलिदानावर थुंकण्याचा हलकटपणा तर करू नका. आणि अशी पोरगी ज्यांच्या पदरी जन्माला येते, पोटी जन्माला येते, सुशील कुमार तुम्ही धन्य आहात. आपल्या मुलीला वारसा दिलाय तुम्ही, नाहीतरी तुमची ख्याती काय गांधी घराण्याकडे होती. रायबरेलीमध्ये प्रचारासाठी प्रियंका गांधी चाललेत, त्यांच्याबरोबर त्यांचा वाटेतला नाश्त्याचा डबा घेऊन जाणं हेच तर सुशील कुमार शिंदे यांचं कर्तृत्व होतं ना गृहमंत्री होण्यासाठी. अदरवाईज सुशील कुमार शिंदेना देशाचा गृहमंत्री होण्यासाठी कर्तृत्व काय होतं, सामर्थ्य सोडा, कर्तृत्व काय होतं. तो अशा बापाची लेख असं काहीतरी बरळली तर नवल नाही, पण हजारो लाखो सामान्य घरातली पोरं आईबाप काळजावर दगड ठेवून सैन्यात भरती करतात, बलिदान व्हायला पाठवतात. त्यांच्या त्यागावर, त्यांच्या बलिदानावर थुंकण्याचा मुजोरपणा दाखवू नका. आणि मग मला विंदा करंदीकरांची ती कविता आठवते, एक दिवस असा येईल घाणीचेच खत होईल, या सोन्याचे होतील सूळ, सुळी जाईल सारे कुळ. जो काय चाललाय ना, गांधी परिवार, गांधी परिवार, गांधी परिवार, जगामध्ये अशा प्रकारच्या घराण्यांचा कसा नामशेष झालेला आहे त्याचे देखील दाखले. सुशील कुमार, जरा कन्येला ते वाचायला सांगा. एवढंच सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.
नमस्कार.